मालेगाव उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोमुळे 2 दिवस मालेगावमध्ये तणावाचं वातावरण होतं। महापालिका प्रशासनाने टिपू सुलतानचा फोटो काढून टाकलेला होता, मात्र दालनाची दुरुस्ती सुरू असल्याने फोटो काढल्याचं उपमहापौरांनी सांगितलं। दरम्यान 2 दिवसांच्या सुट्टीनंतर आज महापालिका सुरू राहणार असल्याने हिंदुत्ववादी संघटना उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनापुढे आंदोलन करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय हा मांडण्यात येणार आहे। आजच्या बैठकीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होईल आणि निवड प्रक्रिया ही कधी पार पडणार हे जाहीर होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताच सुनेत्रा पवार राजकारणामध्ये अधिक सक्रिय झाल्या। दरम्यान काल सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील विजयी उमेदवारांशी संवाद साधला। यावेळी ते अजितदादांच्या आठवणीनं भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे उपस्थित होते। दादांच्या मनात जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सर्वजण नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार करावं अशी खात्री बाळगते। खरं तर साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटत नव्हतं की मी इथे गणित शिकवले। दादानी म्हणायचे की ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्याचं कामच असतं आणि त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले। एका क्षणात आपण सगळे पुरेसे झालो। मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे गणित शिकवले। दादानी म्हणायचे की ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा साजरा केला जाणार आहे। मराठी भाषेची महती जगाला कळावी यासाठी कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो। शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती हा सोहळा आयोजित करते। तर यावर्षी देखील मरीन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच हा दिवसेंदिवस आणखी वाढत चाललाय। भाजप पाठोपाठ शिवसेनेनं देखील महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार असं शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी जाहीर केलंय आणि त्यामुळे भिवंडी महापालिकेमध्ये सत्तेची समीकरणं ही पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे। आज महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा दिवस असून 20 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कोण यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। विलास पाटीलवर पोलीस कारवाई झाल्यामुळं शिवसेनेचे महापौरासाठीचं उमेदवार आणि उपमहापौरासाठीचं उमेदवार उद्या दोन्ही फॉर्म जे आहे शिवसेना भरणार आहे। त्याच्यामुळं शिवसेना ही निवडणूक जी आहे महापौर आणि उपमहापौराची शिवसेना लढणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती 3 फेब्रुवारीला झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर महामार्गाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। तसंच वाहतूक व्यवस्थापनावर देखील टीका होतीये। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी विशेष 7 सदस्यीय समिती ही स्थापन केली आहे। इंडियन रोड काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार आहे। तर जोशी यांच्यासह आणखी 4 माजी अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश आहे। ही समिती पुढील 60 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल सादर करेल आणि त्यानंतर अहवालातील शिफारसींनुसार उपाययोजना या राबवण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।